वर्ध्यातील शिरूड प्रकल्पाचं पाणी शेतात शिरलं। 5 वर्षांपासून पाणी शेतात शिरत असल्याचा आरोप करण्यात येतोय। 65 शेतकऱ्यांची 31 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। पिकांचं प्रचंड नुकसान होतं। प्रकल्पामध्ये जमीन अधिग्रहण न झाल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहे। शासनानं तातडीनं न्याय द्यावा अशी आर्त हाक आता शेतकरी देत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये शिरूर बॅरेज करण्यात आला, परंतु या बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात शेती गेली, परंतु शेती ही अधिग्रहित न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। एकूणच हा जो प्रकल्प आहे विस्तीर्ण असा प्रकल्प आहे। मोठ्या प्रमाणात शेती आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पाणी पसरलं आहे। मात्र ह्या ज्या शेतीमध्ये पाणी पसरलं आहे ही शेती अधिग्रहण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली, परंतु अजूनपर्यंत शेती अधिग्रहित करण्यात नाही आली आहे। काही शेतकरी आहे, भाऊ काय सांगाल, तुमची शेती आहे, कशा प्रकारचं नुकसान होते? आमची शेती हे झाली आहे 5 वर्ष झाले पाण्यामध्ये डुबत आहे। अशा पाटबंधारे विभागामध्ये डुबत आहे। 5 वर्षापासून आम्ही असे 65 शेतकरी आहोत, त्यांची शेती पाण्याखाली डुबते। तर आम्ही पाटबंधारे विभागाला 50 ते 60 म्हणजे 100 अर्ज केले, पण त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नाही। त्याच्यानंतर आम्ही आमदारजी साहेब राजेश बकाने साहेब यांच्याकडे गेलो। काय नेमकी मागणी काय असणार आहे? आमची मागणी आहे की हे शेत त्यांनी विकत घ्यावे, म्हणजे त्यांनी पाण्याखाली डुबते संपादित करावे। आमची एकच मागणी आहे की हे तुम्ही संपादित करावं धरणामध्ये आमचं शेत। आम्ही काय इथं डुबून मराव का या पाण्यामध्ये आमच्या शेतामध्ये? हे आमची मागणी आहे की तुम्ही संपादित करा। 5 वर्षापासून आम्ही चाव सांगत आहोत तुम्हाला। आता आज बकाने सर आले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं। त्या मागणीकडे सरकार कशा प्रकारे लक्ष देईल हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, शिरूड, वर्धा।